अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी नेहमीच मजेशीर आणि विचार करायला लावणाऱ्या असतात। आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट प्रश्न आणि त्याहून भन्नाट उत्तराची गोष्ट। जेव्हा अकबराने विचारलं, जगात आधी कोंबडी आली की अंड? सगळे दरबारी थोडे गोंधळले, काही हसत, काही विचार करत, काही फक्त स्तब्ध झाले। पण बिरबल शांत, हसतमुख आणि आपल्या हुशारीसह तिथे उभा होता। त्याने थोडा विचार करून हलके हसत उत्तर दिलं, जे ऐकून सगळ्यांना लगेच समजलं की कधी कधी अगदी सोप्या विचाराने जटिल प्रश्नाचं उत्तर सापडतं। बादशाह अकबर दरबारात दरबाऱ्यासोबत बसले होते। सगळे आपापसात गप्पा मारत होते, हसत होते, काही हलके चालत होते आणि हलके फुलके संगीत वातावरणात वाजत होते। दरम्यान अकबराने अचानक विचारले, बिरबल, मला सांग जरा, जगात आधी काय आलं असेल, कोंबडी की अंड? संपूर्ण दरबार थोडा क्षण खामोश झाला। दरबारी एकमेकाकडे पाहू लागले। काहींना हसण्याची इच्छा होत होती, पण प्रश्न इतका विचित्र होता की सगळ्यांना लगेच उत्तर सुचले नाही। बिरबल मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि हसतमुख होता। तो थोडा विचार करून म्हणाला, महाराज, याचं उत्तर खूप सोपं आहे, सगळ्यात आधी कोंबडी आली। अकबर आश्चर्यचकित झाले आणि लगेच विचारले, असं कसं शक्य आहे? अंड नसेल तर कोंबडी कशी आली असेल? बिरबलने हलका हसला आणि म्हणाला, महाराज, जर आधी अंड आलं असतं तर ते अंड कोणी दिलं असतं, पण जर आधी कोंबडी आली तर ती अंडी घालू शकते, म्हणून आधी कोंबडीच आली। सगळा दरबार जोरात हसला। काही दरबारी पोट धरून हसत होते, काही हलके डोकं खाली करून हसत होते, काही फक्त स्तब्ध पण आनंदी होते। अकबरही खळखळून हसला आणि म्हणाला, बिरबल, तुझ्या हुशारीला खरंच तोड नाही। ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी जटिल प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या विचाराने सापडतं। कठीण वाटणाऱ्या प्रश्नामध्येही संयम आणि हुशारीने विचार केला तर उत्तर सहज मिळतं। ही मजेशीर गोष्ट तुम्हाला आवडली का? तर अजून अशाच मनोरंजक आणि बोधप्रद मराठी गोष्टीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। आणि लक्षात ठेवा, जटिल वाटणाऱ्या प्रश्नावरही सहज आणि शांत मनाने विचार करा, कारण उत्तर नेहमीच तुमच्या विचारांच्या अगदी जवळचं असतं। धन्यवाद।